फास्ट पळ लवकर लवकर फास्ट पळ. सडनली मैसेज आता है क्या होता है 1-2 लीटर उरागला आता है क्या देख उधर से पाणी पिऊ नकोस तू. आता मिक्सिंग केलंय ते 90 मोर नसतेस का तू आता लावूनच तुम्ही टेन्शन लय मला. कसं काय पब्लिक काय म्हणताय. गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या चॅनल आज रिलीज होते सौरभ मोरे व्लॉग्स म्हणून. तर आता सबस्क्राईब करून ठेवा आणि 100% सपोर्ट करायला लागतोय. फास्ट पळ लवकर लवकर फास्ट पळ. काय झालं का थांबलास. अरे मित्रा पळतो तर आपण दोघं पण. फक्त फरक एवढाच आहे की मी फ्रेमच्या आत पळतो तो फ्रेमच्या बाहेर पळालायस. आणि आपण दोघं पण कशासाठी पळतोय माहित आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी. हे असंच चमकायसाठी. पण मित्रा तुला माहिती आहे काय हे असं चमकायला का नाही जळायला पण लागते. तर तुझ्यामध्ये दम आहे जळायचा तुझ्या भविष्यासाठी आणि तुझ्या करिअरसाठी आणि आपल्या ज्या पण असेल सो कॉल्ड लाईफसाठी. हे जर असं जळू शकतोयस तर 100% या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेव. कारण की हे चॅनल किंवा ह्याच्यावर पडणारे व्लॉग्स किंवा माझ्याकडे येणाऱ्या काही जरी गोष्टी असतील ह्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये 0.1% तरी तुमच्या आतल्या इनर सोलमधला का नाही तुमचा आतला आवाज जागरूक होणार आहे 101%. तर आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मी कोण का मी यूट्यूब चॅनल चालू केलंय. तर विषय असा आहे की नाही 26 वर्ष झाली तुम्हाला ह्या जगात येऊन. तर 26 वर्षामध्ये छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणावर कट्टर चाललेला पोरगा आहे की त्यांनी सांगितले शब्द परस्त्री माते समान. तर हे 26 वर्षापर्यंत मी जपले आणि मला वाटते की ही गोष्ट इनफ आहे की मला या प्लॅटफॉर्मवर यासाठी आणि माझे विचार माझी संस्कृती आणि मी जो पण काय आपण जेन्युन का पडू शकत नाही ना. त्यामुळे मी इथं पाय ठेवलाय. आणि स्टील या जगामध्ये मी जन्म घेऊन मला असं वाटतं की देवानं माझ्यामध्ये काहीतरी पोटेन्शियल दिले हे असं मी स्वतः मानतोय. आणि अजून एक मुद्दा म्हणजे ह्या जगामध्ये प्रत्येकाला काहीतरी युनिक करायचं आहे. पण युनिक करताना हजारो विचार आहेत. हेच भावानं माझ्या आयुष्यामध्ये पण चालू आहे. बट की जे ठरवलं त्यासाठी वाटचाल चालू आहे. तर भावानं मला सांगण्याचा एक मुद्दा फक्त एवढाच आहे की तुम्ही पण तेच करताय मी पण तेच करावलंय. पण कधी कधी कसं होतंय तुमच्या मनातलं मोटिवेशन पण संपते माझ्या मनाचं पण मोटिवेशन संपते. कारण आपण दोघं पण माणूसच आहे. आपण काय जोकर नाही संपते. मग त्यासाठी आपण काय करतोय की बाबा ऍटलिस्ट तुम्ही कधी कमी पडला तर तुम्ही मला बघा मी कधी कमी पडलं तर मी तुमच्यातल्या कमेंट वाचणार. त्यामुळे 100% हे 2 वे कॉन्व्हर्सेशन असणार आहे. म्हणजे तुमच्याकडनं पण मला कॉन्व्हर्सेशन पाहिजे की बाबा ह्या गोष्टींचा तुम्हाला प्रॉब्लेम होतोय तर मी त्या गोष्टी कदाचित माझ्या व्लॉगमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहे मी 100% फक्त तुमच्यासाठी. लास्ट नॉट द लिस्ट मला माझ्या आयुष्याची आणि या व्लॉगची सुरुवात मला बाळूमामांच्या कृपादृष्टीमुळे करायची आहे आत्मापुरातनं करायची आहे. त्यामुळे मी येतोय कोल्हापूरला. माझ्या आयुष्यामध्ये माझ्या डोक्यात आयडियल व्यक्तिमत्व हे फक्त देवाच आहे आणि त्यामुळे माझी सगळ्या सुरुवाती ह्या फक्त तिथनं चालू होते जेणेकरून फेल जायची मला कधीच भीती नसते कुठल्याच गोष्टीमध्ये 100%. पहिल्या दिवशी जास्त होते म्हणून जाऊया म्हणलो. आता पुढे जाऊन पण आपल्याला काम करायचं आणि ही आपली क्वीन आहे. आणि हे बघत असो जिथं तुम्ही डोकं शांत करायला येते का नाही हे आमचं दररोजचं ठिकाण आहे ही फिरायची. तर निघ्या. आता तुम्हाला मी जो सीव्ह्यू दाखवला का नाही मगाशी तो बघा येऊ तो इथनं डायरेक्ट सीव्ह्यू दिसतोय आणि मध्ये नेचर आहे. आणि ह्याच्यासाठी आम्ही का नाही मोजतोय लय भयानक मोजतोय. जॉबवर न्यायला एवढा वेळ झालाय की नाही आणि मला आत्ता कोल्हापूरला निघायचं वाजल्या 7:30 आणि बस पण नाही आणि मला बसनंच जायचं. आपल्या गाडीचं हेडलाईट पण गेल्यात. आता काय समजून झाले अजून पॅकिंगच करायला 7:30 वाजता इथे रूमवर येऊन. तर काय होणार आहे कसं होणार आहे देव जाणे खरं. उद्या मला आदमापुरात सकाळी पोचायचं आहे म्हणजे पोचायचं आहे. बघ्या सगळं बघ्या जर मी आवडतो आणि लगेच ब्लॉग चालू करतो. हे संजय येतो रे चल गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. चल सपला विषय 100%. चला चला टाटा. बस सापडत्या का बघ्या ना उघड खेळ आपला सगळा 100%. तर भावानो फायनली ही बस चालल्या बघा कोल्हापूरला. याच टायमिंगला मी मागच्या वेळी आलतो पण मला बस सापडणार नव्हती. मी या स्टँडवर रात्रभर झोपलोय आणि दुसऱ्या दिवशी ब्लाबलानं गेलोय. माझा लय वेळा स्टँड झाला खरं देवाच्या कृपेमध्ये देवाच्या घरात चाललोय. त्यामुळे बघा देवाची कृपा अशी असली की नाही रात्री 9ला आपण गाडी मिळते. ती गाडी 9ला सुटणार आहे म्हटल्यावर की नाही त्या पहिल्यांदा आपण काय करूया माहिती आहे आपली गाडी की नाही पार्किंग करून घ्यावी व्यवस्थित. तर गाडी पण इथं असं झाडाच्या सावलीखाली आपण पार्किंगमध्ये सेफ लावून घेतली आहे. त्यामुळे 2 दिवस काय बघायचं कारण नाही म्हणजे उन्हात काय आपली गाडी राहणार नाही. जेव्हा खालीवर होते आपण तिकडे निवांत मजेत सगळं असत खेळ चालू आणि माझी गाडी उन्हात. तर मित्रांनो आता गाडी म्हणजे थांबल नाही थांबल कुठेतरी हॉटेलवर थांबलं की ते आपलं स्पायसी बिसी जेवण आपल्याला आवडत नाही 100%. त्यामुळे थोडंसं किरकोळ स्नॅक आणि वॉटर बॉटल घेऊन ठेवले लागतात. आणि दरवेळीचा आपला आहे बाहेर काय मी पडत नाही. घरात 1 वाजले 2 वाजले 3 वाजले खरं जेवण आपल्या घरात 100% असते. सगळ्या बस थांबले येतात सगळे जेवायला थांबल्यात आणि आपल्याला इथलं काही जेवण पटेल त्यामुळे आपलं हे बघा रात्रीचा तेवढंच विषय संपला.
थोडंच खायचं आणि गप गाडी जाऊन बसायचं. स्पायसी चालत नाही हो. हे कसं फ्रुट्स, ओनली फ्रुट्स खाल्लं की 2 तासामध्ये पचते लगेच. हे स्पायसी म्हणजे सकाळपर्यंत राहते आणि अक्षरशः अंगाला त्रास येते ते. पहाटेचे 3 वाजत आणि आता मी कोल्हापूरच्या बस स्टँडवर पोहोचलोय. भावाला केलाय फोन, भाऊ घरात निघालाय, याला 10-15 मिनिट लागतील. माझं होतं का नाही पहाटेचं सकाळी 3 वाजता नाश्त्याला गर्दी. अपना भाई गाडी लेके मुझे लेने के लिए. सो गया तू हा गाड झोप आलेली काय 3 वाजता तू फोन बिन सगळं ऑन ठेवलेलास मी सांगितल्यावर. पहिल्या रिंग मध्ये पण उचलायचं. चांगलाय नाही तर तटत बसलो असतो मी. तर चला आता चाललोय आपण घरी. पार्टीचं किती वाजलं 3 वाजले. पार्टीचे 3 वाजता घरी चाललोय. ये मेरे लाइफ में इतना महाभारत चल रहा है. ये यूट्यूब निकालना है, उसके लिए वीडियो करना है, व्लॉग करना है, सब 4-5 दिन में पूरा अटका हुआ हूँ पूरा. और मुझे सीधा सडनली मैसेज आता है, क्या पता है 1-2 लीटर उराग लाता है क्या, देखते उधर से. 4-5 दिन मेरे लगे पड़े, लेकिन उनको उराग चाहिए. पाणी देखील नाही. अरे पाणी पिऊ नकोस तू. आता मिक्सिंग केलंय ते 90 मोर नसतेस का तू. आता लावूनच तुम्ही टेन्शन लय मला आता. बरोबर तुम्हाला काहीतरी वेगळं वाटलं. जोक होता, जोक फक्त जोक होता, निवड जोक होता. काय नाही बिस्लरी आहे ना रे. हा तर सकाळी 3:30 वाजता आम्ही घरात पोहोचलोय आणि आताचा व्लॉग आपण करतोय एंड. तर तुम्हाला खरंच आवडला असेल 100% कमेंट करून सांगा. पहिला व्लॉग आपला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हा चॅनलवर न्यू असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका 100%.